नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं टीव्ही फॅमिली टेल्स मध्ये स्वागत आहे. मी आहे तुमची तेजा. तुम्ही बघत आहात टीव्ही फॅमिली टेल्स. आजचा दिवस 6वा आणि आज ऑफिसवरून आले, बट लाईट गेली होती त्यामुळे जरा उशीर झाला व्हिडिओ चालू करायला. बट आज काहीतरी खास आहे, खास इन द सेन्स की इच्छा झाली म्हणून. तर आज आपण बनवणार आहोत सँडविच. ते मी एक इंस्टाग्राम स्क्रोल करत होते. आजकालचा ट्रेंड चाललाय ना की इंस्टाग्रामवर काय ना काहीतरी नवीन बनवतात. सो मी आज सँडविच एक वेगळ्या टाईपनी बनवणार आहे. थोडंसं चॉपिंग करून, थोडंसं स्ट्रीट फूडचे, स्ट्रीटवर जसं आपल्याला भेटतं छोट्या छोट्या गाड्यांवर, तसं आज मी बनवणार आहे सँडविच. तर बघूया कसं बनतंय आणि आवडतंय का मेन. चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला मध्येच असं फूड ब्लॉगिंग पाहिजे असेल तर मी नक्कीच बनवेल. कारण की असं काही नाही आहे की हे फक्त चॅलेंजेस वाला चॅनल आहे किंवा काय. तर मी ह्याच्यामध्ये अजून भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवेल जर जसं मला जमतंय. पण आज आपण बनवणार सँडविच. चला तर मग कशी आहे प्रोसेस, काय आहे. पहिले मी भाज्या चॉपिंग करून घेते, त्याच्यानंतर मग आपण पुढं मी तुम्हाला सगळं दाखवते की मी कसं रेडी करते. लेट्स गो. तर मंडळी, मी आणलेला आहे सँडविच ब्रेड प्लस एक ब्राऊन ब्रेड आणलेला आहे. त्याचबरोबर मी एक पुदिना चटणी बनवणार आहे, थोडासा चाट मसाला, कॉर्न आणलेले आहेत. सो कॉर्न आपल्याला बॉईल करायला टाकायचे. त्याचबरोबर मी आणलेले आहेत शिमला मिर्च. सो आपल्याला हे छोटे छोटे काप करायचे शिमला मिरचचे. 4 शिमला मिर्च खूप झाले. आणि मी आणलेले आहेत टोमॅटो. सो टोमॅटो आणि ऑनियन तर आपल्याकडे आहेच आहे. सो हे 3 टोमॅटो. पुदिना चटणी बनवूया. पुदिना चटणीसाठी आपल्याला लागणार आहे मिरची आणि थोडीशी मिरची जास्त तिखट असेल. थोडीशी मिरची आणि मेयोनीज. विभाचं मेयोनीज चांगलं असतं. मोस्टली जे व्हेजिटेरियन आहेत ते लोक प्रेफर करतात. तर चला मग आपण चॉपिंग करू आणि आपलं सगळं बाउलमध्ये रेडी करू. लेट्स गो. सो गाईज, मी कॉर्न बॉईल करायला टाकलेला आहे. कच्चे कॉर्न आपल्याला खायचे नाहीये. सो आपण कॉर्न थोडेसे बॉईल करून घेऊ मीठ टाकून. त्याच्यानंतर मी चटणी बनवते, त्याच्यामध्ये मी मिरची आणि पुदिना मिक्स करून, आलं थोडंसं टाकून ते आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ, ग्राइंड करून घेऊ. थोडीशी चवीपुरतं. लेट्स गो. सॉरी. राईट, थोडं पाणी जास्त झालंय. बट ही आपली एक चटणी रेडी झालेली आहे. सो ही चटणी आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. राईट, थोडी जास्त स्पायसी झाली. नाईस. त्याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला टाकते एक टेस्टिंग साठी. कॉर्न्स आपले बॉईल होतात तोपर्यंत. येस, राईट. त्याचबरोबर थोडं मिक्स करून घेऊ. टेस्ट करून. जाम तिखट आहे, बट मस्त मजा येणार आहे. कोथिंबीर. आता आपलं हे सगळं चॉपिंग करून झालेलं आहे. आता आपण ते एका बाउल मध्ये मिक्स करणार आहोत, ज्याच्यामध्ये मसाले वगैरे सगळं ऍड करणार आहोत. प्लस मी चाट मसाला जो आहे तो पण यूज करणार आहे यामध्ये.
आणि अजून थोडं धनिया पावडर, तिखट वगैरे हे सगळं मिक्स करून एक मिक्सचर क्रिएट करणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते आपण पुढची जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण करणार आहोत. चला मग आपण पुढच्या प्रोसेसला चालू करूया. राईट, त्या कुंड्यामध्ये आपण आता सगळं मिक्स करणार आहोत. सो हा कुंडा घेतलेला आहे. या कुंड्यामध्ये पहिले मी टाकते टोमॅटो चॉप केलेले, त्याच्यानंतर मी टाकते शिमला मिर्च चॉपिंग वाले, त्याच्यानंतर मी टाकते ऑनियन मी एकच मोठा कापलेला आहे कारण की जास्त तो तोंडाला लागतो. त्याच्यानंतर आपण टाकूया कॉर्न मला वाटतं हे जास्त आहे, आपण थोडंच टाकूया. प्रॉपर कॉर्न बॉईल पण झालेले आहेत आपले. सो आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मेयोनीज. सो 3 चमचे मी मेयोनीज ऍड केलेला आहे. त्याचबरोबर आपण टाकणार आहोत ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. सो थोडेसे चिली फ्लेक्स, जास्त तिखट होईल त्यामुळे थोडंच टाकलेलं आहे. ऑरिगॅनो, येस. सो आता आपण हे ह्याच्यामध्ये थोडा सॉस टाकूया, टोमॅटो सॉस. राईट, सो मी थोडासा टोमॅटो सॉस ऍड केलेला आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण अजून टाकणार आहोत चीज, कारण की त्याला चीजीनेस येण्यासाठी म्हणून आपण एक चीजचं क्यूब किसून टाकणार आहोत. सो आता फायनली मी थोडीशी जी आपण चटणी बनवली होती ती चटणी लावलेली आहे एका ब्रेडला. दुसऱ्या ब्रेडला पण लावून घेऊ. दुसऱ्या ब्रेडला लावून घेतलेली आहे. मी बटर आणलेला आहे, बटर पिघळलंय, मेल्ट आहे. सो हे बटर पण आपल्याला लावायचंय, प्रॉपर मेल्ट झालेलं आहे, छान लागेल आता. येस, त्याच्यावरच मी थोडस बटर पण लावलेलं आहे, छान. त्याच्यानंतर आपण जे काही हे बनवलेलं आहे सो हे आपण ह्याच्यात ठेवूया. लागणार बिलकुल ये नाही. त्याच्यामध्ये मी एक हे चीज क्यूब, चीज स्लाइस जे आणलेलं आहे ते टाकते.
येस. सो मी आता हे ह्याच्यावर टाकलेलं आहे परफेक्शन मध्ये. ह्याला थोडस बटर लावते. काय बोलू शकते असं काय नाही. नंतर मी बॅकग्राऊंड व्हॉइस टाकते. ते लाईट चालू केली. माझा हा एक सँडविच रेडी झालेला आहे. त्याला बटर लावूया सगळीकडनं. आणि आपल्या आईला आवडते एकदम क्रिस्पी. सो बटर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथे पण बटर लावूया. आणि हे आपण ठेवूया. थोडं पुसायला आतमध्ये बघ ब्ल्यू कापड. आणि हे आपण ठेवूया टोस्ट करायला. कसं बनतंय बघूया. कसं झालंय? आवडलं का? तर मंडळी आपण जे एक्सपेरिमेंट केलेलं आहे ते आवडलेलं आहे. आता अजून बनवते. आईला पण खायला देते. आई पण आली एक गावावरून. आणि ते अजून एक टोस्ट होत आहे. ते झालं की मग आपण पुढे मी पण तुम्हाला रिव्ह्यू देईल की कसं लागतंय काय लागतंय. मग भेटूया. लेट्स गो. कसं झालंय? एकदम हा मस्त झालंय ना. एक्सपेरिमेंट चांगला आहे. तर मंडळी मी पण खाल्लं. मला पण खूप जास्त आवडलं. खूप मस्त आहे. फक्त माझं असं हे होतं की थोडेसे जे काय व्हेजिटेबल्स होते ते थोडे वाफून घ्यायला पाहिजे होते. म्हणजे अजून मस्त लागलं असतं. बट ठीक आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा बनवू तेव्हा आपण थोडेसे भाजी वाफून घेऊया. म्हणजे ते खायला पण थोडंसं असं छान लागेल. आणि असं एकदम हे नाही लागणार. राट लागतं ना कधी कधी. ते नाही लागणार. सो आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये किंवा उद्या मी काहीतरी चॅलेंज घेऊन येईल. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट.